नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी महेश्वरी गोखले। एक नजर आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। ज्योतिबा मंदिर प्रांगणात झालेल्या भाविक आणि पुजारी यांच्यातील तुफान हाणामारीनंतर 30 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। पुजारी वर्गाच्या समर्थनासाठी ज्योतिबा डोंगरावरील सर्व व्यवहार राहिले बंद। ज्योतिबा डोंगरावर भाविकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ परिते ग्रामस्थांनी काढली निषेध फेरी। सखोल चौकशी करून दोषी पुजाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। बांधकाम कामगारांसाठी लागू असलेल्या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करा। बांधकाम कामगारांचा निघाला धडक मोर्चा। तळपत्या उन्हात लाल वादळाची प्रचिती। आखाती युद्धाचे शेअर बाजाराला धक्के। सेन्सेक्स 1836 अंकांनी घसरून 72,696 वर, तर 601 अंकांनी घसरलेला निफ्टी 22,512 वर। गुंतवणूकदारांचं 13 लाख कोटींचं नुकसान आणि 11,45,000 रुपये शिल्कीचं केएमटीचं अंदाजपत्रक सादर। डिझेलच्या 48 आणि नव्या 40 इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावणार। टप्प्याटप्प्यानं सर्व ई बसेस वापरण्याचं नियोजन।